महाभारतात हजारो योद्धे मरण पावले होते. कोणी शौर्याने लढत मृत्यूला सामोरं गेलं, कोणी नियतीसमोर हरलं, तर कोणाचं आयुष्य शापामुळे संपलं. पण या सगळ्या मृत्यूंपैकी एक मृत्यू असा होता ज्याने केवळ एका योद्ध्याचा अंत केला नाही, तर एका आईचा मुलगा, एका पत्नीचा पती, एका वडिलाचा वारस आणि एका अजन्म्या मुलाचा पिता हरवून घेतला. तो होता अभिमन्यू. अवघं तारुण्य, हातात शस्त्र, डोळ्यांसमोर विजयाचं स्वप्न आणि समोर होतं चक्रव्यूहाचं मृत्यूचं दार. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे, अभिमन्यूला माहीत होतं की चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची पूर्ण पद्धत माहीत नाही, तरीही तो आत का गेला? आजची ही कथा फक्त महाभारताची नाही, ही कथा आहे धैर्याची, कर्तव्याची, चुकीच्या परिस्थितीत घेतलेल्या निर्णयाची आणि अपूर्ण आयुष्याची. सर्वात आधी जाणून घेऊया अभिमन्यू कोण होता. अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र होता. म्हणजेच एका बाजूला महान धनुर्धर अर्जुनाचे रक्त, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाची बहीण सुभद्रेचे संस्कार. त्यामुळे अभिमन्यू लहानपणापासूनच युद्धकलेत निपुण होत गेला. त्याच्यामध्ये वडिलांचा पराक्रम होता, पण स्वतःची एक वेगळी ओळखही होती. तो केवळ अर्जुनाचा मुलगा नव्हता, तो स्वतः एक पराक्रमी योद्धा बनला होता आणि महाभारताच्या युद्धाच्या वेळी तो अजून तरुण होता. त्याच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलं होतं, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळंच काही ठरवलं होतं. महाभारताच्या युद्धातील 13वा दिवस. कौरवांच्या सैन्याचं नेतृत्व त्या दिवशी द्रोणाचार्य करत होते. त्यांनी एक अत्यंत कठीण अशी युद्धरचना केली, चक्रव्यूह. चक्रव्यूह म्हणजे केवळ सैनिकांची गर्दी नव्हती, ती अनेक स्तरांची, सतत बदलणारी आणि अत्यंत गुंतागुंतीची युद्धरचना होती. ती भेदण्यासाठी अत्यंत कुशल योद्ध्याची आवश्यकता होती. आणि त्या दिवशी अर्जुन युद्धाच्या दुसऱ्या भागात अडकवला गेला होता. पांडवांसमोर प्रश्न उभा राहिला, आता चक्रव्यूह कोण भेदणार? अभिमन्यूने सांगितलं की त्याला चक्रव्यूहात प्रवेश करण्याची पद्धत माहीत आहे, पण त्याला त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची पद्धत माहीत नव्हती. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अभिमन्यूने आपली मर्यादा लपवली नाही. त्याला माहीत होतं, मला आत जाता येईल, पण बाहेर येण्याचा मार्ग मला पूर्ण माहीत नाही. तरीही त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्याच्यासमोर 2 पर्याय होते. एक म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करून मागे राहणं, आणि दुसरा म्हणजे पांडव सैन्याचा कर्तव्य निभावण्यासाठी धोका स्वीकारणं. अभिमन्यूने दुसरा मार्ग निवडला. अभिमन्यू रथावर स्वार झाला. त्याने चक्रव्यूहाचा पहिला स्तर भेदला, मग पुढचा आणि नंतर आणखी एक. तो जितका आत जात होता तितका धोका वाढत होता, पण अभिमन्यू मागे हटत नव्हता. त्याने अनेक योद्ध्यांचा सामना केला. त्याचा वेग, त्याचं धनुर्विद्येचं कौशल्य आणि त्याचा आत्मविश्वास पाहून कौरव सैन्यात खळबळ उडाली. एक तरुण मुलगा आणि एवढ्या मोठ्या सैन्याला आव्हान? पण त्याच वेळी चक्रव्यूहाच्या बाहेर एक महत्त्वाची घटना घडली. अभिमन्यूच्या मागोमाग पांडव योद्धे आत येण्याचा प्रयत्न करत होते, पण जयद्रथाने त्यांना रोखून धरलं. परिणाम असा झाला की अभिमन्यू चक्रव्यूहाच्या आत गेला, पण त्याच्या मागे येणारे पांडव योद्धे आत पोहोचू शकले नाहीत. आता अभिमन्यू जवळजवळ एकटाच होता. समोर अनेक महारथी, मागे परतण्याचा मार्ग कठीण आणि मदतीसाठी कोणी जवळ नाही. पण त्याने युद्ध थांबवलं नाही. अभिमन्यूने अनेक योद्ध्यांशी सामना केला. तो थांबत नव्हता. त्याच्या हातात धनुष्य होतं. तो बाणांचा वर्षाव करत होता. कौरव सैन्याला त्याला रोखणं कठीण जात होतं. पण युद्ध जसं जसं पुढं गेलं तशी त्याची शस्त्र नष्ट होत गेली. धनुष्य गेलं, रथाचंही नुकसान झालं, तरीही अभिमन्यूने हार मानली नाही. त्याने दुसरं शस्त्र उचललं, तेही नष्ट झालं, पण त्याच्या मनातला योद्धा अजून जिवंत होता. आता परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. अभिमन्यू जवळजवळ निशस्त्र झाला होता, तरीही तो रणभूमीत उभा राहिला.
शेवटपर्यंत लढत राहिला आणि अखेर अनेक महारथींच्या हल्ल्यानंतर तो रणभूमीत कोसळला. एका तरुण आयुष्याचा अंत झाला. पण त्या क्षणी फक्त अभिमन्यूच पडला नव्हता. एका आईचं जग उद्ध्वस्त झालं होतं. एका वडिलांचा आधार गेला होता. एका पत्नीचा संसार संपला होता आणि एका अजन्मा बाळाने आपल्या वडिलांना कधीच पाहिलं नाही. अर्जुन त्यावेळी युद्धाच्या दुसऱ्या भागात होता. त्याला अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी मिळाली. कल्पना करा, एक योद्धा म्हणून त्याने असंख्य मृत्यू पाहिले होते, पण हा मृत्यू वेगळा होता, कारण रणांगणात पडलेला योद्धा स्वतःचा मुलगा होता. अर्जुनाचं दुःख रागात बदललं. त्याने जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी मारण्याची प्रतिज्ञा घेतली आणि त्यानंतर महाभारताच्या युद्धात आणखी एक थरारक अध्याय सुरू झाला. अभिमन्यूच्या मृत्यूची सर्वात वेदनादायक बाजू म्हणजे त्याच्या मागे त्याचं कुटुंब होतं. आई सुभद्रा, वडील अर्जुन, पत्नी उत्तरा आणि उत्तरेच्या गर्भात वाढणारा त्यांचं मूल. अभिमन्यूला आपल्या मुलाला पाहता आलं नाही. त्या मुलाचं नाव पुढे झालं परीक्षित. अभिमन्यू स्वतः आपल्या मुलाला वाढू शकला नाही, पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याचा वंश पुढे चालू राहिला. इथे या कथेचा सर्वात मोठा अर्थ आहे. आपल्या आयुष्यातही अनेक वेळा आपण चक्रव्यूहात अडकतो. फरक एवढाच, अभिमन्यूचा चक्रव्यूह रणभूमीत होता आणि आपला चक्रव्यूह आयुष्यात असतो. कधी कर्जाचं ओझं, कधी नोकरीची चिंता, कधी व्यवसायातलं अपयश आणि कधी नात्यांमधले गैरसमज, कधी समाजाची अपेक्षा, कधी स्वतःशी सुरू असलेली लढाई. आपणही अनेकदा अशा परिस्थितीत प्रवेश करतो जिथून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला माहीत नसतो. पण इथे अभिमन्यूकडून एक गोष्ट शिकायची, धैर्य. परिस्थिती कठीण झाली म्हणून लगेच हार मानायची नाही, पण त्याचबरोबर त्याच्याकडून एक महत्त्वाचा धडा वेगळाही घ्यायचा आहे. फक्त धैर्य पुरेसं नसतं, धैर्यासोबत योग्य ज्ञान आणि योग्य तयारीही आवश्यक असते. अभिमन्यूला प्रवेश माहीत होता, पण बाहेर पडण्याची पूर्ण माहिती नव्हती. आज आपणही अनेक निर्णय घेतो, नोकरी सोडतो, व्यवसाय सुरू करतो, नातं जोडतो, मोठं कर्ज घेतो, एखादं स्वप्न सुरू करतो, पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का, यात प्रवेश करण्याआधी बाहेर पडण्याचा मार्ग मला माहीत आहे का? हा प्रश्न आयुष्य बदलू शकतो. अभिमन्यू आपल्याला सांगतो धैर्य ठेवा, पण महाभारत आपल्याला सांगतं धैर्यासोबत विवेकही ठेवा. कारण आयुष्यात प्रत्येक युद्ध लढायचं नसतं. काही युद्धांपासून दूर राहणं ही सुद्धा बुद्धिमत्ता असते. काही ठिकाणी पुढे जाणं आवश्यक असतं, काही ठिकाणी थांबणं आवश्यक असतं आणि काही ठिकाणी मदत मागणं आवश्यक असतं. अभिमन्यूची कथा आपल्याला हेही शिकवते की आपण कितीही मजबूत असलो तरी प्रत्येक लढाई एकट्याने लढायची नसते. आपल्याला आयुष्यात कृष्णासारखा मार्गदर्शक, अर्जुनासारखा विश्वासू साथी आणि योग्य वेळी योग्य सल्ला देणारी माणसं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अभिमन्यूचा मृत्यू दुःखद होता, कारण त्याचं आयुष्य खूप लहान होतं. त्याच्याकडे अजून खूप स्वप्न होती, पण त्याला ती पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. आणि म्हणून अभिमन्यूची कथा आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारते, आपल्याला मिळालेलं आयुष्य आपण खरंच जगतोय का? आपण उद्याच्या चिंतेत आजचा दिवस वाया घालवत नाही ना? आपल्या जवळच्या माणसाला प्रेम व्यक्त करण्यासाठी उद्या सांगतो असं म्हणत नाही ना? आपलं स्वप्न सतत पुढे ढकलत नाही ना? कारण अभिमन्यूला उद्या मिळालाच नाही. म्हणून आजचा दिवस जगायला शिका. आपल्या माणसांवर प्रेम करा, योग्य गोष्टीसाठी धैर्याने उभे राहा, पण निर्णय घेताना विवेक वापरा. आणि जेव्हा आयुष्याचा चक्रव्यूह खूप मोठा वाटेल, तेव्हा एकट्याने लढण्यापेक्षा योग्य माणसाची मदत घ्या. कारण आयुष्याचं खरं यश हे प्रत्येक युद्ध जिंकण्यात नाही, तर कोणतं युद्ध लढायचं, कसं लढायचं आणि कधी थांबायचं हे ओळखण्यात आहे. अभिमन्यू आज आपल्यात नाही, पण त्याची कथा हजारो वर्षानंतरही आपल्याला एकच सांगते, आयुष्य किती मोठं होतं यापेक्षा आपण ते किती धैर्याने आणि किती अर्थपूर्ण जगलो हे अधिक महत्त्वाचं असतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच महाभारतातील अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी महाभारत सारला सबस्क्राईब करा. कारण महाभारत संपलं असलं तरी त्यातून मिळणाऱ्या शिकवणी आजही संपलेल्या नाहीत. धन्यवाद.